आज 3 जानेवारी बुधवार. सगळ्यांना शुभेच्छा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. आदौ वैभवतारकञ्च कथितं श्रीकृष्णलीलामृतं. हस्ताभ्यां कटिमानभानचकितं भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसं हि येन जगति ज्ञानेशरूपं धृतं. वंदे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आज आपण 17व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. काल म्हटलं होतं की श्रद्धात्रय विभाग योग असं भगवंतांनी म्हटलेलं आहे आणि ज्ञानदेवांनी श्रद्धादी निरूपण योग आदी म्हणलेलं आहे, म्हणजे श्रद्धा इत्यादींचं निरूपण. मग आदीमध्ये काय काय येते ते त्यांच्या दृष्टीनं आपण पाहूया. पण मुख्य म्हणजे 3 प्रकारच्या श्रद्धा आहेत हे ज्ञानदेवांनाही मान्यच आहे की सत्व, रज आणि तम. पण नेहमीच्या प्रमाणे एकदम श्लोकांना सुरुवात न करता ज्ञानदेव पहिली प्रार्थना, पहिलं नमन करतात. आणि काल आपण 3 ओव्या घेतलेल्या होत्या, पण पुन्हा एकदा पहिल्यापासून थोडी सुरुवात करूया. समजा काल कोणी उशिरा आला असेल तर त्यांना ती लिंक तुटायला नको. पहिल्यांदा गणेशाला वंदन केले, पण गणेश म्हणजे कुठला तर गुरु गणेश, गुरुरूपी गणेश. म्हणून पहिली ओवी होती विश्वविकासित मुद्रा, जया सोडी तुझी योग निद्रा. तया नमो जीव गणेंद्रा, सद्गुरु तुझ. जीवांचा गणेश, गणेंद्र म्हणजे गणेश, म्हणजे जीवरूपी गणांचा स्वामी असलेल्या आणि प्रत्यक्ष ज्ञान गणेशाचं रूप धारण केलेल्या अशा सद्गुरु राया अर्थात निवृत्ती देवा असं त्यांना म्हणायचं. तुम्ही कसे आहात तर अंतःकरणपूर्वक प्रथम मी नमस्कार करतो म्हणतात. सद्गुरु तुझं नमो. तया नमो जीव गणेंद्रा, सद्गुरु तुझं. आता हा काय करतोय तर विश्वरूपी विकासाला म्हणजेच आविष्काराला प्रकाशित करतो आणि सत्य सांगतो की तुझी ही योग समाधी जी आहे ही या नामरूपात्मक विश्वाची मनामध्ये घट्ट बसलेली जणू पकड ती हळूहळू सोडवते. आजच ह्याच्यातला समर्थांच्या मनाच्या श्लोकातलाही श्लोक नामरूप या दोहोंवरच फोकस करणारा होता. आणि म्हणून हे रूपात्मक विश्वाची आपल्या मनावर जी पकड आहे ती हळूहळू ती सोडवते आणि हे दृश्य विश्व मर्त्य आहे याची जाणीव होते. तेव्हा ज्ञानगणेशा तुझ्या या योग समाधीमुळं आम्हाला सगळं समजतं असं ज्ञानदेव म्हणतात. जया सोडी तुझी योग निद्रा, तया नमो जीव गणेंद्रा, सद्गुरु तुझ. तर ही मनामधली जी आमची काही हळूहळू पकड आहे या विश्वाची, या सगळ्या नामरूपात्मक विश्वाची, तर ती सोडवण्याचं काम हा सद्गुरू करत असतो. पुढं म्हटलेलं होतं त्रिगुण त्रिपुरी वेढिला, जीवत्व दुर्गी आडिला, तो आत्मा शंभूने सोडविला तुझी या स्मृती. आता काय केलेलं आहे तर सद्गुरू राया त्रिगुण त्रिपुरी वेढला. आता त्रिपुराचा नाश करणारा शंकर आपल्याला माहिती आहे, पण आत्ता इथे या विश्वामध्ये काय आहे त्रिगुणाचा त्रिपुर आहे. म्हणजे त्रिपुरासुराचा वध शंकरांनी तेव्हा केलेला होता. आणि त्यावेळेला असं म्हणतात की त्याला काही यश मिळत नव्हतं. त्रिपुरासुराला मारण्यात तो विजयी होत नव्हता.
पण नंतर जेव्हा लक्षात आलं की कुठल्याही कार्याच्या प्रारंभी या गणरायाची प्रार्थना करायलाच पाहिजे, आणि ती जेव्हा त्याची प्रार्थना केली, शंकरानं जेव्हा गणपतीची स्तुती केली, त्यावेळेला तो त्रिपुरासूर मारला गेला. आता आपल्या जीवनातला त्रिपुरासूर कुठला आहे हो? तर सत्व, रज आणि तम. म्हणून म्हणलेलं आहे त्रिगुण त्रिपुरी वेढला आणि जीवत्व दुर्गी आडीला. आणि मग हा जीवत्वरूपी दुर्ग जो आहे, जीवरूपी दुर्ग जो आहे, तर या त्रिपुरांनी वेढलेल्या या जीवात्मरूपी म्हणजे शरीररूपी दुर्ग म्हणजे किल्ल्यामध्ये अडकून पडलेला हा जो आत्मा आहे ना, त्या आत्म्याला शिवशंकरानं मुक्त केला. कशामुळं? तुझ्या स्मरणाने मुक्त केला. म्हणजे तो त्रिपुरासूर वगैरे ही कल्पना वेगळी आहे, पण इथे खरा त्रिपुरासूर कोण आहे हो? तर सत्वरज तमरूप त्यांनी व्यापलेला हा जो जीव आहे, हा जो देहरूपी किल्ला आहे, याच्यात अडकलेला जो आत्मा आहे, त्याला सोडवण्याचं काम या शंकराने केलं. ते तुझी प्रार्थना करूनच. म्हणून तुझी या स्मृती म्हणून शिवेसी कांठाळा, गुरुत्वे तुझी आगळा, तरी हळू माया जळा माझी तारुणी. आणि म्हणून तू काय केलंस? तर भगवान शंकरांशी तुझी तुलना करायला गेलो तर लक्षात आलं की तूच शिवाहून श्रेष्ठ आहेस. हे सगळं गुरूंना उद्देशून बोलतात बरं का. तूच शिवाहून श्रेष्ठ आहेस. तुझ्या प्रत्यक्ष अस्तित्वाचं महत्त्व मला शिवाहूनही अधिक वाटतं, अधिक मोलाचं वाटतं. म्हणून त्यांनी म्हणलंय गुरुत्वे तुझी आगळा. नाही, ती पुढची आहे. तो आत्मा शंभूने सोडविला तुझी या स्मृती, म्हणून शिवेसी कांटाळा, गुरुत्वे तुझी आगळा. या मोठेपणामध्ये तूच आगळा आहेस, तू श्रेष्ठ आहेस. तरी हळू माया जळा माझी तारुणी. आणि मग तू काय करत असतोस? या मायारूपी जलामध्ये आम्हाला तरुण नेत असतोस. भवरूपी जलामधून तू तारून नेणारा अतिशय हळुवार असा आहेस, तरल आहेस. इथपर्यंत काल आपलं झालं होतं. जे तुझ्या विखी मूढ, तया लागी तू वक्रतुंड, ज्ञानी आणसी तरी अखंड, उजूची याची. किती छान कल्पना केली बघा. शब्द समजून घ्या की जे तुझ्या विखी मूढ, विखी म्हणजे विषयी, जे तुझ्या बाबतीत मूढ असतात म्हणजे अज्ञान असतं, अज्ञानही असतात, जे अज्ञानात अडकून पडलेले असतात, त्यांच्या बाबतीत तू कसा आहेस? वक्रतुंड. त्या लोकांना तू वक्रतुंड भासतोस. गणपतीला उद्देशून चाललंय ना. पण पुढं म्हटलंय ज्ञानियांसी तरी अखंड, उजूची आहे. उजू म्हणजे सरळ. पण जे ज्ञानी आहेत, मुमुक्षू आहेत, त्यांच्या बाबतीत मात्र तू त्यांना उजू म्हणजे रुजू, रुजू म्हणजे सरळ स्वभावाचा, रुजू स्वभावाचा अनुभव प्रत्यक्ष साधता येतो. आणि त्या मुमुक्षूंसाठी तू अतिशय सरळ वृत्तीचा आणि सुलभ आहेस, आनंदाचं निधान आहेस, इतका त्यात अर्थ सामावलेला आहे. एखादी व्यक्ती बघा, आत्तासुद्धा आपल्याला व्यवहारामध्ये एखादा अगदी सरळ स्वभावाचा माणूस असतो. संत सज्जनच बघा ना, सगळेच म्हणजे. पण ज्या दुष्ट आहेत, दुष्ट प्रकृतीचे आहेत, आपण कालपर्यंत पाहिल्या दुष्ट प्रकृती, आसुरी प्रकृती, तर त्यांना तो वाकडाच दिसतो. सगळं त्यांचं वर्तन त्यांचं वक्रच वाटतं. पण जे सरळ स्वभावाचे लोक म्हणजे ज्ञानी लोक आहेत, त्यांना मात्र त्याचं वर्तन सगळं रुजू सरळ असं वाटत असतं. दैविकी दिठी पाहता सानी, तरी मिलनोन्मिलनी, उत्पत्ती प्रळयो दोन्ही लीलाची करीसी. आता खरं म्हणजे गुरु म्हणजे वेगळा कोणी नसतो हो. गुरु परमात्मा परेशु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासू. म्हणून ज्ञानदेवांना गुरु म्हणजे साक्षात परमेश्वर वाटतो, परेश वाटतो. म्हणून ते त्याला सगळी उपमा किंवा त्याच्यावर सगळं रूपक हे परमेश्वराचंच केलेलं आहे. कारण गुरु आणि हा भेद नाहीच आहे. एकदा तो त्या पदवीला पोहोचला, त्या स्वरूपाला पोहोचला, स्वरूप जाणून घेतलं की तो अभेद आहे.
भेद संपतो. म्हणून आता 4मध्ये काय म्हणतात, दैविकी दिठी पाहता सानी तरी मिलनोन्मिलनी उत्पत्ती प्रळयो दोन्ही लीलाची करसी. आता ज्ञान गणेशा, तुझी दृष्टी अतिशय सूक्ष्म आहे आणि तू काय करतोस तर त्या सूक्ष्म अशा दृष्टीच्या उघडझापीत या दृश्य विश्वाचा पसारा तू वाढवतोस. सगळं निर्माण करणारा तूच आहेस. मिलनोन्मिलनी म्हणजे आपण बघा डोळ्याची उघडझाप करतो, तर ती सूक्ष्मदृष्टी जेव्हा उघडझाप करत असते त्यावेळेला ह्या विश्वाचा पसारा उत्पत्ती प्रळयो दोन्ही लीलाची करेशी. म्हणजे डोळे उघडणं म्हणजे जणू काही सृष्टीची निर्मिती आहे आणि डोळे मिटणं म्हणजे सृष्टीचा प्रलय आहे असं मला तरी वाटतं. आणि म्हणून ते म्हणतायत की विश्वाचा लय सुद्धा तू लीलया घडवून आणतोस आणि विश्वाचा पसारासुद्धा तू सहज अगदी वाढवतोस. म्हणजे डोळा झाकणं आणि उघडणं याला जेवढा वेळ लागतोय तेवढ्या वेळात एवढं मोठं कार्य हा परमात्मा करतो, भगवंत करतो. पुढं म्हणतात, प्रवृत्ती करणाचा चाळी उठिली मंदगंधा निळी पूजी जसी नीलोत्पळी जीवभृंगाचा. आता पुन्हा ही प्रवृत्ती म्हणजे उत्पत्ती आणि प्रळय म्हणजे नाश. तर विश्वाच्या उत्पत्ती रूपी कानांच्या हालचालीनं उत्पन्न झालेले जे मदगंधा निळी, मद म्हणजे मदगंध रूप, अनिळी त्याच्यात शब्द आहे, अनिल म्हणजे वारा. तर वाऱ्याच्या झुळुकांनी काय केलेले तू आकर्षित झालेले सगळे भ्रमर पूजी जसी नीलोत्पळी. पूजी जसी म्हणजे भ्रमरातून नीलकमळांनी तुझी पूजा होते. म्हणजे ते भ्रमर जे आहेत ते तुझ्या भव्य मस्तकावर बसतात. जीवभृंगाचा, पण कोणते भृंग आहेत? भृंग आहेत. एरवी कमळावर भुंगे येतात आपल्याला व्यवहारात माहिती आहे, पण इथे भृंग म्हणलेले आहे. म्हणजे जीवरूपी भ्रमरांकडून नीळकमळांनी तुझी नित्यपूजा होते. कसलं रूपक केलेलं आहे बघा, सहजासहजी काही डोक्यात येणार नाही. पुन्हा एकदा बघा की विश्वाच्या उत्पत्तीरूपी कानाच्या हालचालीमुळं उत्पन्न झालेले मदगंधरूपी वाऱ्याच्या झुळकांनी आकर्षित झालेले हे जीवरूपी भ्रमर हे ज्ञानगणेशा तुझ्या भव्य मस्तकावर बसतात आणि जीवरूपी भ्रमरांकडून नीळकमळांनी किंवा निळ्या कमळांनी तुझी पूजा होते. पाठी निवृत्ती कर्ण ताळे आहाळी ते पूजा विधुळे तेव्हा मिरवसी मोकळे अंगांचे लेणे. आणि मग प्रवृत्ती मगाशी प्रवृत्ती सांगितलं, आता पाठी निवृत्ती कर्ण ताळे म्हणजे त्यानंतर सुरुवातीला जेव्हा सृष्टीची निर्मिती होते त्यावेळेला तुझी नीळकमळांनी पूजा होते आणि नंतर पाठी म्हणजे नंतर निवृत्ती कर्ण ताळे, निवृत्तीरूपी कानाच्या तीव्र हालचालींमुळं हीच पूजा सगळी आहाळी ते पूजा विधुळे, सगळी छान केलेली पूजा ही विस्कटली जाते कानांच्या हालचालीमुळं. तेव्हा मिरविसी मोकळे अंगांचे लेणे, तेव्हा आपल्या शरीराचं पुष्पविरहित दर्शन म्हणजे काय तर स्वतःच्या स्वरूपानं स्वतःच्या ज्ञानाच्या वाटेवर तू मिरवतोस तेव्हा उपाधिरहित असा जो तू आहेस तसं दर्शन होतं. मोकळे अंगांचे लेणे, कुठलं लेणं नाही अंगावर, मोकळं अगदी म्हणजे कुठलेही अलंकार नाहीत असं प्रत्यक्ष दर्शन तू देत असतोस. वामांगीचा लास्य विलासू, आता प्रत्येक देवाच्या वामांगी म्हणजे वाम मांडीवर देवी बसलेली असते, जगदाभास असतो. तर वामांगीचं लास्य काय म्हणले की हा सगळा जगदाभास तो तुझ्या वामांगीचा म्हणजेच रमणीय स्वरूपाची जी माया आहे ना तिचा जणू काही तो पदन्यास आहे. लास्य विलास म्हणजे तिचं नृत्य आहे, ते पदांची तिच्या सगळे हालचाली आहेत
आणि जो हा जगद्रूप आभासू, आणि हा जगद्रूपी आभास म्हणजे काय? तांडव मिसे कळासू. तो आधी भाग घ्यायचा. म्हणजे तांडव नृत्य, मिसे म्हणजे निमित्ताने, तांडव नृत्याच्या निमित्ताने तू हा जगद्रूपी आभास प्रगट करतोस. दाविसी तू म्हणजे या भार्येचा लास्यविलास, लास्य म्हणजे नृत्यविलास, हा तू आम्हाला दाखवत आहेस. अर्थात ही तुझी माया म्हणजेच तुझी भार्या. कारण हा परमात्मा जो आहे तो काय करतो? मायेला सगळं 7व्या ह्याच्यापासून आपण अध्यायापासून पाहिलेलं आहे की माया ही काय करत असते? सगळा हा सृष्टीचा पसारा दृश्य स्वरूपात आपल्या पुढे उभा करत असते. त्या स्वरूपानंद काय म्हणतात बघा. विश्वाचा पसारा दाखविते स्पष्ट, ज्या तुझी अव्यक्त योग निद्रा. त्या तुझ श्री गुरु गणेशाला गोन, करीतो वंदन भक्ती भावे. सत्वादी त्रिगुण त्रिपुरी वेढला, दुर्गी अडकला जीवत्वाच्या. तयात्मशंभू लागिला धे मुक्ती, होता तुझी स्मृती गणाधीशा. म्हणून गुरुत्वे तोलू जाता साच, थोर तू होसी तूच शंभूहून. तरी मुमुक्षुंसी माया जळातून, लघुत्वे करून तारीसी तू. लघुत्वे म्हणजे हलकं करून, तरंगण्याच्या गुणानं. तया वक्रतुंड भाससी तू पूर्ण, नाही तुझे ज्ञान जया मुडा. परिज्ञानी यांसी नित्य निरंतर, सरळ सरळ साचार सन्मुख तू. सद्गुरु गणेशा जरी तुझे सान, दिसती लोचन पाहू जाता. तरी कौतुके ते मिटोनिया घेसी, तेव्हा प्रकटीसी विश्व सारे. मग जगत भास हारविसी तूच, उघडो निसाच निज नेत्र. प्रवृत्ती हा कान हालविता तेच, मंद सुगंधित सुटे वायू. तया ते भुलोन जीवभृंग पंक्ती, येऊनी बैसती गंडस्थळी. तेव्हा जणू नील कमलांनी भला, जासी तू पूजेला ऐसे वाटे. मग हालताच निवृत्ती हा कान, पूजा विसर्जन होय तेव्हा. तेव्हा तू आपुले मोकळे शरीर, हाची अलंकार मिरविसी. माया अर्धांगीच्या नृत्याचा विलास, लास्य विलास जो म्हणलाय तो नृत्याचा विलास. ऐसा जो हा भास जगद्रूपी, दाविसी तू देवा कौशल्य करून, पाय नाचवून आपुला तू. असो काय सांगू विस्मय दातारा, होसी तू सोयरा जयाचा गाम. पुढची ओवी आता. हे असो विस्मो दातारा, तू होसी जयाचा सोयरा. सोयरिकेची व्यवहारा मुकेची तो. आता नवल असं आहे, विस्मो म्हणजे विस्मय, विस्मय म्हणजे नवल, आश्चर्य. दातारा म्हणजे दान देणारा, तू सगळ्यांना काही देत असतोस. तर नवल असं आहे दातारा की तू होसी जयाचा सोयरा, तू ज्याचा नातेवाईक होतोस, सोयरा होतोस. तर तो काय होतो? सोयरिकेची व्यवहारा मुकेची तो. तू ज्यांचा सोयरा झालास तो त्या सोयरिकेच्या नातेसंबंधाला पारखा होतो. म्हणजे काय की भगवंत स्वरूप सद्गुरू राया, तुझं ज्याच्याशी जिव्हाळ्याचे संबंध येतात त्याच्याशी तू एकरूप होऊन जातोस, वेगळेपणा राहतच नाही. त्यामुळे हे जिव्हाळ्याचं नातं अनुभवण्यासाठी जो द्वैती भाव असतो तो तिथे शिल्लकच उरत नाही. मगाशीच मी म्हटलं की गुरु आणि परमात्मा हे एकच झालेले आहेत, त्यामुळे तिथला द्वैतभाव संपलेला आहे. आपण ज्या वेळेला गुरूंकडून ज्ञान घेतो शिष्य म्हणून त्यावेळेला द्वैत असतं, पण एकदा ते आत्मज्ञान झालं, एकदा स्वरूप ज्ञान झालं की तो गुरु आणि शिष्य एकच होऊन जातो. तेच इथं सांगतायत की तू ज्याचा सोयरा होतोस ते सोयरेपणही त्या ठिकाणी लुप्त होतंय, म्हणजे ते द्वंद्व संपतंय
आणि तो सोयरान तू एकच होतोयस. फेडिता बंधनाचा ठावो, तू जगतबंधू ऐसा भावो, धरू ओळगे उवावो तुझाची अंगी. आणि हे जे प्रपंचाचं बंधन आहे, प्रापंचिक बंधनाचं मूळ काय आहे तर अहंकार. तो तू दूर करतोस. फेडिता बंधनाचा ठावो, हे जे बंधन आहे त्याचाच ठाव तू सोडून टाकतोस. तू जगतबंधू ऐसा भाव, आणि त्यामुळे तुला जगतबंधुत्व, विश्वबंधुत्व हे प्राप्त होतं. धरू ओळगे उवावो तुझाची अंगी. आणि असं जगतबंधुत्व लाभलेल्या तुझ्याशी प्रेमालाप करावा, संभाषण करावं, तुझ्याशी उत्साहानं बोलावं असं साधकाला वाटतं. तर साधक तुझ्याशी एकरूपच झालेला असतो. म्हणजे आता वेगळा उरतच नाही ना. आपण कधी संवाद करतो, समोरची व्यक्ती वेगळी असते तेव्हा. त्यामुळे तिला आपण मनातलं सांगतो, ती आपल्याला मनातलं सांगते. पण आता इथं म्हणतायत की तू जगतबंधू झाल्यानंतर, विश्वबंधुत्व तू सगळं प्राप्त केल्यानंतर तुझ्याशी काही बोलावं, तुझ्याशी प्रेमालाप करावा असं ठरवलं तर तो तुझ्याशी एकरूपच होऊन जातो. कुणाशी बोलायचं, वेगळे पण राहिलंच नाही. खूप म्हणजे ही आता 17वा अध्याय आहे. आपण आता पोहोचायला आलेलं आहे मोक्षाच्या. मोक्षद्वार कपाट पाट न करी. देवीला म्हणले की नाही, मोक्षद्वार कपाट पाट न करी. तर ती अन्नपूर्णेला म्हटलेलं आहे. तसं आता या मोक्षद्वाराकडे आपण चाललेलो आहे. मोक्ष संन्यास योग ह्या संपला की त्याच्याच मागे जायचं. त्यामुळं आता हे दुजेपण सगळं संपत आलेलं आहे. आपल्याही मनातलं असं दुजेपण हे संपावं. म्हणजे ज्ञानदेवांनी जरी निवृत्तीनाथांना, आपल्या गुरूंना प्रार्थना केली असेल तरी ते सुद्धा आपले पण गुरु आहेत. आणि आपल्यामधलंही हे द्वैत संपावं हेच त्यांची भावना आहे. तू ते करुनी पुढे, जे उपाये घेती दवडे, तया ठासी बहुवे पाडे मागाची तू. आणि तू काय करतोस तर तुझ्या अस्तित्वामध्ये पूर्ण विरघळून गेलेल्या साधकाला द्वैताचं जे काही आहे अस्तित्व ते संपून टाकतोस. शिल्लकच राहत नाही. दुजेपणानं राहण्यासाठी त्याच्या ठिकाणी देहभावना शिल्लक राहत नाही. त्यामुळे हे सद्गुरू राया स्वतःलाच तू दुजेपण दिलं आहेस असं आम्हाला जाणवतं. म्हणजे तू स्वतःलाच वेगळं समजतोयस. तुझ्या ठिकाणी दुजेपण नाहीच. ते नामदेव म्हणतात बघा, मी तू पणा हा नसा आहे, मी तू पणा हा नसा आहे, चित्त ब्रह्मानंदी राहे, चित्त ब्रह्मानंदी राहे. तर ही अशी अवस्था झालेली आहे ज्ञानदेवांची आणि निवृत्तीनाथांची. त्यामुळे ते म्हणतायत की आता काही शिल्लक उरलेलंच नाही दुजेपणा. तसं राहण्यासाठी देहभावना पाहिजे. देहाने आपण वेगळे असू पण आत्म्यांनी एकरूपता साधलेली आहे. त्यामुळे ते देहाचं हे जे काय वरचं आवरण आहे हे कधीच गळून पडलेलं आहे. जो ध्याने सुये मानसी, तया लागी नाही तू त्याची आदेशी, ध्यानही विसरे तेणेसी वालभ तुझं. आता ज्या वेळेला ध्यानाला बसतो त्यावेळेला काय होतं हो की ध्यानाला बसल्यानंतर सुद्धा वेगळेपणा राहतच नाही. अहंकार, सगळे जे द्वैत भावनेने केलेले जे उपाय असतात ते अहंकाराने होतात. आणि हा परमेश्वर अहंकाराचाच साक्षी असल्यामुळं तो सगळ्या उपायांनी सापडण्यासाठी कधीच आपल्या समोर येत नाही. तर ध्यान करायला बसल्यानंतर ध्यानाच्या मार्गे तुला आपल्या अंतःकरणात ठसवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यासाठी ध्यानाच्या कक्षेतही तू राहत नाहीस. पण ध्यानाची समाप्ती करून मी तू पण विसरून जातो आणि साधकाविषयी तुझ्या मनात अतिशय प्रेम निर्माण होतं. ध्यानही विसरे तेणेसी वालभ तुझं.
वालभ म्हणजे आवड. तुझीच सगळ्यांना आवड निर्माण होते आणि त्यामुळं आता तू काही वेगळा राहतच नाहीस. म्हणजे ध्यानाच्या मार्गानं तरी आपल्या अंतःकरणात ठसवण्याचा प्रयत्न करायचा झाला तर तू ध्यानाच्या कक्षेतही मुळी येतच नाहीस. कारण ध्यानाची समाप्ती करून मी आता म्हटलं तसं मी तूपणा संपून गेलेला असतो आणि त्या साधकाविषयी तुझ्या मनात अत्यंत प्रेम निर्माण झालेलं असतं. तू ते सिद्धची जो नेणे ते नांदे सर्वज्ञपणे वेदांही एवढे बोलणे नेघसी कानी. आणि तो साधक आहे, तुला सर्वार्थानं जाणतच नाही. जो साधक तुला सर्वार्थानं जाणत नाही तो सर्वज्ञ म्हणून स्वतःला संबोधून त्याच आनंदात नांदत असतो, पण सर्वज्ञ म्हणून तो स्वतःलाच मिरवत राहतो. तू मात्र प्रत्यक्ष वेदांनी केलेली स्तुतीसुद्धा कानाआड करतोस. म्हणजे ज्याला समजत नाही आहे, जो स्वतः आपण कालही पाहिले आसुरी संपत्तीचे लोक की स्वतःलाच श्रेष्ठ समजत असतात, त्यांच्या बाबतीत मात्र कुठलंही परमधाम किंवा परम गोष्ट प्राप्त होत नाही. पण तू ते सिद्धची जो नेणे जो तुला जाणत नाही ते नावे सर्वज्ञपणे, आणि मग त्याच्या बाबतीत मात्र सर्वज्ञ म्हणून तो स्वतःला संबोधत असतो. बघा काही जण म्हणतात, ओ मला काय, मला सगळं कळते, मला काही कोणाच्या व्याख्यानाला यायची गरज नाही, प्रवचन मुळीच नाही, कुठल्या ग्रुपमध्ये नको, काय भागवत नको, पुराण नको, काहीच नको, मला सगळं माहिती आहे, असं काही जण म्हणतात. आणि मग ते स्वतःलाच सर्वज्ञ समजून त्यांच्या आनंदात नांदत असतात. पण तो स्वतः जरी असा मिरवत असला तरी प्रत्यक्ष वेदांनी केलेली स्तुतीसुद्धा कानाआड तू टाकतोस. म्हणजे बाकीचे कसे वागू दे, पण तू मात्र गुरुराया, तू मात्र वेदांनी केलेली स्तुतीसुद्धा तुला नको असते. असोत काय सांगू विस्मय दातारा, होसी तू सोय राजयाचा गा. तयाचा हिरो न घेसी द्वैत भाव, देवोनी आठाव निजपदी. भवबंधनाचे मूळ जे अज्ञान, टाकीसी फेडोन म्हणून या. जगतबंधू ऐसे जे का नाव तुझे, यथार्थ ते साजे तुझ लागी. आपुला आत्माच ऐसे तुझ मानी, भाविक जो कोणी देवराया. देहाही सकट होय त्वद्रूप, होय तो तद्रूप, द्वैत आपोआप लोपोनिया. परी तुझ्या भाव ठेवोनिया मनी, इच्छिती जे कोणी तुझी प्राप्ती. तया लागी व्यर्थ साधनांचे कष्ट, नाही तुझी भेट कदा काळी. किंवा तुझे ध्यान करू पाहे कोणी, वेगळा कल्पोनी तुझ लागी. तरी होसी ना तू ध्यानाचा विषय, म्हणून ते होय ध्यान वृथा. परी ऐक्य बोधे विस्मरे जो ध्यान, तयावरी पूर्ण प्रेम तुझे. नित्य निरंतर सावध असोन, ज्ञानाचेही भान नाही जया. आता खरा ज्ञाता कोणती पुढची ओवी आहे? मौन गा तुझे. आता पुढचं एक वेगळं त्यांनी सांगितलं बरं का, खूप छान सांगितलं की मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्रिके बांधो हाव. दिससी ते तुली माव भजो काही. आपल्याकडे बघा नाव ठेवायचं असतं तेव्हा आपण त्याचं नक्षत्र म्हणजे त्याचं वार, त्याची वेळ हे सांगायला गुरूंकडे जातो आणि मग ते म्हणतात बरोबर वेळ सांगा, अगदी वार आणि हे बरोबर सांगा, सकाळी संध्याकाळी. आणि आपल्याकडं पुन्हा रात्री 12 नंतर काय वेळ बदलते होते. मग ते सांगतात की हे जे नावरूस नाव किंवा जन्मराशीवरून जे नाव आहे ना ते अमुक अमुक अक्षराने सुरू होणारं ठेवा आणि मग तुमच्या आवडीचं जे पाहिजे ते ठेवा. तसं इथं म्हणतायत मौन गा तुझे राशी नाव. गुरूंना म्हणतायत की तुझं राशीचं नाव काय आहे सद्गुरुराया? तर मौन आहे. आता स्तोत्रिके बांधो हावं.
मग सद्गुरू राया तुझ्याशी भक्ती संवाद साधण्यासाठी स्तोत्र कशाला गाऊ मी? स्तोत्र बांधायची किंवा स्तोत्र रचायची हाव कशाला ठेवू? बांधी हाव दिससी ते तुली माव भजो काही. कारण तू कसा मला दिसतोयस? शांत दिसतोयस. मग आता कशी तुझी भक्ती तरी तुझी कशी करावी? तुझी भक्ती कशी करावी आणि तुझं भजन तरी कसं करावं? कारण तू ह्या सगळ्या मायेचाच एक भाग होऊन राहिलेला आहे, दृश्य भाग आहे. तुझं स्वरूप आणि तुझं रूप या दोन्ही गोष्टी मायेचाच एक भाग आहे. त्यामुळं तुझी भक्ती तरी कशी करू मी आणि तुझं भजन तरी कसं करू? कारण स्तोत्र गायची हाव तरी कशी ठेवू मला सांग. कारण हे दृश्य विश्व म्हणजे ही सगळी माया आहे. ह्याच्यावर खूप उदाहरणं दिली जातात. तो हल्ली काय तिकडे समर्थांच्या दासबोधातही तेच आहे, मनोबोधातही तेच आहे, ज्ञानदेवीतही तेच आहे की आपण अशी एक माया निर्माण करतो. म्हणून त्याला लहान मुलींच्या खेळण्यातला एक दृष्टांत दिला जातो. लहान मुली काय करतात? भातुकलीचा खेळ करतात बघा. आपणही लहानपणी केलेलं आहे. आणि मग सगळं गोळा करतात. सगळी भांडी वगैरे सगळं. खरं काहीच नसतं पण तिथं ते सगळं मांडतात. हे आपलं घर, हे आपलं स्वयंपाकघर, हे आपलं किचन, मग इथली ही सगळे ते स्टँड वगैरे सगळं आमच्या नातीनं सुद्धा असं छान केलेलं होतं पूर्वी. आणि हल्ली जसं आता हल्ली सगळ्या ट्रॉली वगैरे झालेल्या आहेत. पूर्वी असे रॅक असायचे बघा, त्याला कप बशा लावायला असे छोटे छोटे असे वळवलेले कान असायचे, त्याच्यात ते कप ठेवायचे. बशांसाठी एक हे असायची जागा असायची, ताटांसाठी मोठी असायची, असं सगळं असतं. तसं ह्या मुली काय करतात? सगळं खोटं खोटं त्याच्यामध्ये ठेवतात. आणि मला तरी ती म्हणायची, आजी मी काय करू गं तुझ्यासाठी? तुझी ऑर्डर दे पहिली. मग आपल्याला काय हल्लीची नावही माहिती नाही. मग ती म्हणाल हे पाहिजे का, ते पाहिजे का, बरं ठीक आहे पोहे पाहिजेत का, तुला ज्यूस पाहिजे का, सगळं सगळं करून देते. आणि मग ती जाणार, खोटं खोटं असं हलवणार, सगळं आणून देणार, छान बनवणार, गॅस पेटवणार, खोटी ॲक्शन करणार आणि त्या वस्तू आणून देणार. मग आपण म्हणायचं वाह काय सुंदर झालं आहे गं, चवदार, कसं बनवलं आहेस? अगं मी ना आधी असं केलं, मी ते तसं केलं. आपण जसं मोठी माणसं सांगतो तसं. आणि थोड्या वेळाने तिचा तो संसार किंवा त्याचे जे खेळ असतो तो सगळा मिटून जातो. सगळं जिथल्या तिथं होतं. मग ते खरं असतं का? नाही. तसंच हे विश्वसुद्धा ही माया आहे. आणि आपण इतके रमलो आहोत बघा त्याच्यामध्ये, इतके रमले आहोत रोजच्या दैनंदिन जीवनात. आपण रोज हा असा खेळ खेळत असतो. रोज नव्या गोष्टी निर्माण करतोय, रोज नव्या गोष्टी आणतोय, त्याच्यामध्ये रमतोय. पण हे ते सांगतायत की हे सर्वथा सर्वही नोहिजे, ते अद्वया तू ते लाहिजे, हे जाणे मी वर्म तुझे आराध्य लिंगा. तर हे सगळं काहीच नाही आहे खरं म्हणजे. मी भगवंत मानून तुझी सेवक म्हणून पूजा करायला जातो. तर देव आणि भक्त याच्यातही ती उभी राहिली मधली. दैविके सेवकू हो पाहे, तरी भेदिता द्रोहो चिनाला आहे, म्हणून आता काही नो हो तुझं लागी. ते सांगतायत की दैविके सेवकू, दैविके म्हणजे देव. मी देव मानून, भगवंत मानून आणि मी तुझा सेवक होऊन राहायचं म्हटलं, पूजा करायची म्हटलं, तरी काय होतं? त्याच्यामध्ये भेद आहे. भेदिता द्रोहोचिला आहे. मग त्याच्यामध्ये देव आणि भक्त असा भेद केला, देव वेगळा भक्त वेगळा, तरीसुद्धा द्रोह मला पदरात पडेल, प्रतारणा पदरात पडेल. आणि म्हणून मग माझ्या हातून सेव्यसेवक भेद केल्याचा द्रोह निर्माण होईल. अद्वय पाहिजे आहे खरं. हे द्वय नकोच आहे, द्वैत नकोच आहे. म्हणून आता काही नो हो तुझं लागी जो. असा मी भेद केला तर द्रोह येईल माझ्या वाट्याला. मग तो नको. माझ्या द्रोह म्हणजे प्रतारणा, चूक आहे ती. तर तसं नको आहे असं वाटत असेल तर सद्गुरू देवा तुझ्यासाठी काहीच न व्हावं हेच सर्वोत्तम. म्हणजे मी तुझा भक्तही नको, माझं वेगळं नातंच नको तुझ्याशी. तू आणि मी एकच व्हायला पाहिजे. म्हणून अद्वया तू ते लाहिजे, हे सर्वथा सर्वही नोहिजे, ते अद्वया तू ते लाहिजे, हे जाणे मी वर्म तुझे आराध्य लिंगा. मग सर्व प्रकारचे जे भेदभाव आहेत
हे आता जेव्हा संपुष्टात येतात पूर्णपणे आणि कुठल्याही संदर्भानं कुठलंही नातेसंबंध न जोडता तुझ्यात सर्वार्थानं मिसळून जाणं, पूर्ण नवरोनी वेगळेपण, तुझ्या माझ्यात काही भेदच नको आहे, ही खरी तुझी आराधना, हीच खरी तुझी नमन, हीच आराध्य लिंगा. हे जाणो मी वर्म तुझे आराध्य लिंगा. तू आराध्य आहेस माझं आणि हेच खरं वर्म आहे. किंवा तुझं माझं वेगळेपण संपवणं आणि काहीही न करणं. तुझ्याशी मी कुठलं नातं ठेवू? भक्त म्हणून ठेवू, सेवक म्हणून ठेवू, का काय मित्र म्हणून ठेवू? काहीच नको, हा भेदच नको. तुझ्याशी एकरूप होणं, हा भेदभाव संपुष्टात येणं, तुझ्यामध्ये मिसळून जाणं, हीच खरी आराधना आहे. आणि तेव्हाच अद्वय म्हणजे तुझ्याशी एकरूप होता येतं, तुझ्या स्वरूपाची मला प्राप्ती होते. तैसे नमन माझे जाण बहुकाय बोलो. आणि मग हेच माझं तुझ्याशी, तुला केलेलं नमन आहे. तुझ्या अस्तित्वाशी समरस कसं व्हायचं याचं रहस्य आता मला माहिती झालेलं आहे. अजूनही आपण बघा, आपण सांगतो माझे गुरु अमुक अमुक, त्यांना मी वंदन करते. माझे अमुक अमुक सेवक किंवा काय भक्त किंवा जे कोणी आहेत श्रोते, त्यांना मी वंदन करते. म्हणजे आपण ह्या सगळ्यात भेद मानत असतो की नाही. मी वेगळी, ते सगळे श्रोते वेगळे, माझे गुरु वेगळे, भगवान वेगळा, म्हणून त्या रामाला वंदन करतो, समर्थांना वंदन करतो, ज्ञानदेवांना वंदन करतो. असं जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा आपण त्यांच्यामध्ये भेद पाहत असतो. आणि हा भेद आपण संपवला पाहिजे, तर आपण एकरूप होऊन जाऊ. तर ह्या ओळ्या होतील की नाही कोणास ठाऊक, बघूया. किंवा तुझे ध्यान करू पाहे कोणी, वेगळा कल्पोनी तुझ लागी, तरी होसी ना तू ध्यानाचा विषय, म्हणून ते होय ध्यान वृथा. परिऐक्य बोधे विस्मरे जो ध्यान, तयावरी पूर्ण प्रेम तुझे. नित्य निरंतर सावध असोन, ज्ञानाचेही भान नाही जया. तोची खरा ज्ञाता तुझ वर्णू जाता, वेदही तत्वता मुके झाले. मौन हे चित देवा तुझे राशी नाव, आता स्तोत्री हाव धरू कोठे. दिसे जे जे रूप ती ती तुझी माया, तुझ देवराया भजू केवी. भावे तुझे दास ऐसे म्हणू तरी, तोही एके परी द्रोह तुझा. सेव्य सेवक हा दास्यत्वी संबंध, जडोनी अभेद भाव लोपे. म्हणून मी आता अहंता सांडोन, सर्वथा विलीन तुझ्या ठाई. तुझ द्वयाते तेव्हाची पावावे, सांडोनी रहावे सर्व भेद. इदमुपकर्तुं भुवन मंडलम, समुदितमिव भास्करं. सादरं वंदे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता. लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रित्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गृह बोले, विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा
महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनू वेधला माझा आरती ज्ञान राजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण. जय तू ज्ञानेश्वर.